चुकलं माझं. श्रीच्या अपरोक्ष त्याचं लग्न जुळवायची खटपट करायला नको होती मी. माझा इगो मोठा झाला, प्रेमापेक्षाही मोठा झाला. पण जेव्हा श्री माझ्याशी बोलण्याचा झाला ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं त्याच्यावरचं प्रेम माझ्या इगोपेक्षा खूप खूप जास्त मोठं आहे. आई, मला नाही सहन होते. श्री माझ्याशी बोलत नाहीये, माझ्यापासून दुरावलाय. मला माझा स्वभाव बदलायलाच हवा. माझा मुद्दा बरोबर असतो, पण ती मांडण्याची पद्धत चुकीची आहे. देव कायमचा तुटला. मी कसं बसं पचवलं ते, पण आता मी केलेली तोडफोड पचवण्याची ताकद नाही राहिलेली माझ्यात. सगळ्याच बाबतीत चुकलंय माझं, कांताच्या बाबतीत पण, आणि कदाचित देवच्या बाबतीत पण. पण आई, आता ना मला माझी चूक सुधारायची. श्रीच्या बाबतीतली सुद्धा आणि कांताच्या बाबतीत सुद्धा. इगो मध्ये न आणता. हे रिअलायझेशन महत्वाचं आहे. आई, मी श्रीशी बोलू? नको, जान्हवीशी बोल. तुझा मार्ग सोपा होईल. ठीक आहे, मी बघते ती आली का. एक तुझं लग्न सोडलं तर काहीच मनासारखं झालं नाही. लहानपणापासूनच मन मारून जगायची सवय लागली होती. तुझी आई गेल्यानंतर मी आणखीनच निरीच्छ झालो. तू सासरी गेलीस तेव्हा वाटलं की चला आता मी मोकळा झालो. आता काहीतरी परमार्थाचं बघू. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, रुचत नाहीत, पचत नाहीत, त्यापासून दूर राहूया. पण नाही, मला ज्या गोष्टी आवडतात त्यापासून मला दूरच ठेवायचा चंग बांधलाय परमेश्वराने. असं काय म्हणताय बाबा तुम्ही? अगं नाही, खरंच. आता हे पायाचंच बघ ना. 4 पावलं चाललं तरी रग लागते. अजिबात साथ देत नाहीत पाय. तुझी आई गेली तेव्हा ठरवलं होतं की पंढरपूरच्या वारीला जाईल. तेव्हा शक्ती होती पायात, पण वेळ नव्हता. आता वेळ आहे पण शक्ती नाही. उद्या जाऊ करत म्हातारपण आलं, पण माझी पंढरपूरची वारी काही झाली नाही. त्या साधूच्या गोष्टी सारखं झालंय माझं. तुला सांगितली नाही का मी ती? कुठली? अगं, एक साधू असतो. तर एका सम्राटाला इच्छा होते त्या महान साधूला जाऊन भेटावं, त्याचं दर्शन घ्यावं. तर सम्राट निरोप पाठवतात की मी तुमच्या दर्शनाला येतोय. साधू महाराज म्हणतात या. पण काही ना काही कारणाने सम्राटाचं जाणं काही होत नाही. सम्राट आपल्या राजमहालात, साधू आपल्या गावाबाहेरच्या आश्रमात. काही ना काही कारणाने सम्राटांचं साधूच्या दर्शनाला जायचं लांबणीवर पडत राहत. काय आक्रमण होतात, घरची कार्य, लग्न, मुलं बाळ, आजारपण, प्रजेच्या अडचणी. राज्यकर्त्यांना अडचणी काय कमी असतात का? असं होता होता दिवस जातात आणि सम्राट विचार करतात की आपण काही साधूच्या दर्शनाला जाऊ शकत नाही हो, तर साधू महाराजांनाच आपल्या राजवाड्यामध्ये बोलवून घेऊया. म्हणून ते साधू महाराजांना निरोप पाठवतात की महाराज, मी काही येऊ शकत नाहीये, तेव्हा तुम्हीच राजवाड्यामध्ये या, आम्हाला तुमचं दर्शन घ्यायचंय. साधू महाराज उलट निरोप पाठवतात, आलो असतो पण मला हे झाड सोडत नाही. सेवक चक्रावतो, येऊन निरोप सांगतो सम्राटाला की साधू महाराज म्हणतायत झाड सोडत नाही. सम्राटालाही काही कळत नाही. तो पुन्हा सेवकांना पाठवतो, पुन्हा निरोप येतो, साधू महाराज म्हणतायत झाड सोडत नाहीये. सम्राट आणखीनच चक्रावतो, परत परत सेवकांना पाठवत राहतो. शेवटी अगदी रथ सुद्धा पाठवतो की रथात बसा आणि राजवाड्यामध्ये या. तरी साधू महाराजांचा निरोप तोच, आलो असतो पण झाड सोडत नाही.